गुलाबजाम नेहमीच खावेसे वाटतात, पण घरी बनवताना बऱ्याच वेळेस ते असे दाटसर होतात किंवा मग खाताना घशामध्ये अटकतात किंवा मग असे रसरशीत पाकामध्ये छान असे बुडून रसरशीत तयार होत नाही. तर का होत नाही, तर अशा पद्धतीचे छान असे हे रसरशीत गुलाबजांबू घशात न दाटणारे आणि महत्वाचं म्हणजे 15 ते 20 दिवस सहज टिकणारे चला बनवूया. तर इथे सर्वात अगोदर मी 1 किलो प्रमाणात खवा घेतलेला आहे. आता हा खवा कितीही ताजा असला किंवा मग कितीही लगेचच गरम जरी असला ना, तरी सुद्धा हा खवा मसळून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण यामध्ये गुठळ्या असतात आणि त्या गुठळ्यामुळं आपले गुलाबजाम बऱ्याच वेळेस व्यवस्थित होत नाही किंवा मग असे कडक होतात, ओबडधोबड होतात. कारण या खव्याला छान प्रकारे मालिश दिली ना आपण की खवा छान असा मऊसूद होतो. त्यानंतर साधारण 4 चमचे इतकी मी यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे आणि 150 ग्रॅम रवा, बारीक किंवा जाड कुठलाही घेतला तरी सुद्धा चालेल. 1 किलो खव्यासाठी 150 ग्रॅम रवा मी दुधामध्ये साधारण तासभर भिजवत ठेवलेला होता. रवा छान पद्धतीने फुलला की खव्यामध्ये दोन्ही जिन्नस म्हणजेच दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर आणि रवा जो आहे मिक्स करून घेतला. आता यामध्ये गरजेनुसार मैदा घालूया. तर 1 किलो प्रमाणासाठी इथे मी साधारण 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. जर मैद्याचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर तुम्ही आणखीन थोडं वाढवू शकता. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर नक्की घाला, कारण बेकिंग पावडरने छान असे हे जाळीदार आतून आणि रसरशीत म्हणजे पाक पिणारे गुलाबजाम तयार होतात. यामध्ये सोडा वगैरे घालण्याची किंवा मग इनो, फ्रूट सॉल्ट काही घालण्याची गरज नाही जर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरली तर अशा पद्धतीने यामध्ये अजिबात दुधाचा वापर न करता आपण याला छान असं मळून घेऊया. कारण आपण रवा जो आहे दुधामध्ये भिजवून घेतलेला आहे, त्यामुळं रव्यामध्ये भरपूर ओलसरपणा आहे. आपला खवा सुद्धा छान प्रकारे ओलसर आहे. जर तुम्हाला इथे हे खव्याचं जे पीठ आहे मळताना जर तुम्हाला खूप कोरडं वाटलं तर 1-2 चमचे दूध घालू शकता. त्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर काय होतं पीठ जे आहे पातळ होतं आणि मग आपल्याला हवे असतात तसे गुलाबजाम तयार होत नाही. त्यानंतर गरजेनुसार मैदा मी परत थोडासा मैदा घातला, थोडा शिल्लक आहे. त्यानंतर व्यवस्थित असं मसळून घेऊया. जर तुम्हाला आणखीनही मैद्याचं जर प्रमाण कमी वाटलं किंवा मग मैदा त्यामध्ये लागेल असं वाटलं तर तुम्ही साधारण थोडा मैदा आणखीन सुद्धा वाढवू शकता. कारण या ठिकाणी आपण 1 किलो प्रमाणात खवा घेतलेला आहे आणि खूप जास्त मैद्याचं प्रमाण नको, म्हणून कमीत कमी मैदा यामध्ये आपण घालणार आहोत. हवं तर तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं, लहान मुलांना गुलाबजाम खायचे असतात आणि मग ते मैद्याचे कसे देणार या सुद्धा खूप मोठ्या शंका असतात. तर मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता. फक्त थोडीशी चव बदलेल. जे आपण मार्केटमधून किंवा मग स्वीट मार्टमधून आणून गुलाबजाम खातो तर त्या पद्धतीचे हे होणार नाही. गव्हाच्या पिठाने थोडीशी चव बदलते. पण ते तुम्हाला जर मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरून सुद्धा करू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने साधारण हे जे 1 किलो खव्याचं पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. खूप जास्त पातळ ठेवली नाही किंवा खूप जास्त घट्टसर किंवा अशी ओबडधोबड सुद्धा केली नाही. छान असं हे मऊसर पीठ जे आहे मी लावून घेतलेलं आहे. आता हे आपण कितीही भिजवलेलं असलं तरी याला अर्धा तास रेस्ट देणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय होतं, छान पद्धतीने हे पीठ आणखीन छान मऊसर तयार होतं. जास्तीत जास्त तासभर दिली तरी सुद्धा चालेल किंवा मग अर्धा तास तर पुरेशी आहे. आता याला आपण अर्धा तास जो आहे भिजवत ठेवूया. तर अर्धा तास हे आपलं जे खव्याचं मिश्रण आहे ते भिजत आहे, तोपर्यंत इकडे आपण पाकाची सुद्धा तयारी करूया. तर इकडे कढई घेतलेली आहे. आता 1 किलो खव्यासाठी यामध्ये मैदा सुद्धा पडलेला आहे, तर 1 किलो प्रमाणातच साखर घेऊया. आता जितकी साखर घेतली त्याच्या दुपटीने आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे. आता जितकी साखर घेतली, साखर हवं तर तुम्ही वजनी प्रमाणात घ्या किंवा मग तुम्ही एखादं बोल सुद्धा सेट करून घेऊ शकता. इथे 1 किलो प्रमाणात मी साखर घेतली, त्यानंतर एका बोलमध्ये काढून घेतली आणि त्याच बोलने 2 बोल जे आहे पाणी सुद्धा घेतलं. तर ह्या ज्या पाकाचं प्रमाण असतं असंच असतं. तर अशा पद्धतीने याला 1 तारी चाचणी किंवा मग खूप जास्त तार येईल असं नाही, थोडंसं चिकटपणा आला पाकाला कितकाच आपल्याला हा पाक जो आहे शिजवून घ्यायचा आहे. ही साखर जी आहे छान अशी हाय फ्लेमवर वितळून घेऊया. त्यानंतर हा पाक जो आहे आपण थोडासा शिजवून घेऊया. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण एकतर साखर जास्त घालतो किंवा मग पाणी जास्त घालतो, त्यामुळे काय होतं पाक जो आहे व्यवस्थित होत नाही
आणि गुलाबजामला हवा तसा पाक तयार होत नाही. तर यावेळेस तुम्ही या पाकाचं नक्की लक्ष ठेवा, कारण या ठिकाणी जितकी आपण साखर घेतली ना त्याच्या दुपटीने किंवा मग 1.5 पटीने इतकं आपल्याला पाणी घ्यायचं. त्यानंतर 3 ते 4 विलायची जी आहे हलक्याशा ठेचून घातल्या, फ्लेवर छान येतो, नक्की घाला. ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप केली तरी सुद्धा चालेल. आता परत एकदा गॅसची फ्लेम जी आहे हाय केली, सगळी साखर जी आहे वितळून घेतली. तर हे बघा, अशा पद्धतीने आपला पाक जो आहे तयार झालेला आहे. पण हवे तसा चिकटपणा जो आहे पाकाला आलेला नाही, म्हणून साधारण अजून 3 ते 4 मिनिटं आपण हा पाक शिजवून घेऊया. पूर्ण पाक शिजेपर्यंत साधारण आपल्याला 8 ते 10 मिनिटं लागतात. त्यामुळं खूप जास्त घाई अजिबात करायची नाही, कारण गुलाबजामला हवा तसा पाक मिळाला ना की गुलाबजाम छान पद्धतीने तयार होतात. तर अशा पद्धतीने गॅसची फ्लेम जी आहे हाय ठेवलेली आहे आणि आपला पाक जो आहे छान पद्धतीने असा थोडासा चिकटपणा येईल नाही इतका आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता इकडे आपला पाक तयार होत आहे, तोपर्यंत इकडे आपलं पीठ सुद्धा छान भिजलेलं होतं. पिठाला थोडंसं जे आहे साधारण 1-2 मिनिटं मसळून घेऊया. खूप जास्त मसळण्याची गरज नाही, कारण आपण पीठ जे आहे छान पद्धतीने भिजवत ठेवलेलं होतं. तर हे बघा, मस्त असं आपलं पीठ जे आहे पहिल्यापेक्षा थोडंसं जास्त मऊसर झालेलं आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊन गुलाबजाम करू शकता. हवं तर गोल, बऱ्याच वेळेस काय होतं लांब साईजचे सुद्धा गुलाबजाम तयार होतात. छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही साईज करू शकता. फक्त गुलाबजाम बनवताना दोन्ही हाताच्या मध्ये छान पद्धतीने असे प्रेस करून गुलाबजाम बनवायचे, जेणेकरून याला खूप जास्त ओबडधोबडपणा येणार नाही आणि छान आपले गोल गरगरीत असे हे गुलाबजाम तयार होतील. तर हे बघा, मस्त असे हे आपले जे गुलाबजाम आहेत एकसारखे, खूप छोटे नाही खूप मोठे नाही, मीडियम साईजचे जे गुलाबजाम आहेत तिथे मी वळून घेत आहे. आता हवं तर तुम्ही सर्व गुलाबजाम एकदाच वळून घेऊ शकता, किंवा मग थोडे थोडे करून एका वेळेस थोडे करून तळून, किंवा मग अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सुद्धा करून घेऊ शकता. तर याच पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम जे आहे वळून घेऊया. तर इथे मी अगोदर तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं होतं. आता तेल किती प्रमाणात तापवायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण खूप कडकडीत जर तेल गरम केलं तर आपले गुलाबजाम आतून कच्चे राहतील आणि मग ते खाताना घशामध्ये दाटतील. त्यामुळं तेल जे आहे नॉर्मल गरम करायचं. तर अगोदर मी थोडासा जो आहे पिठाची गुळी टाकून पाहिली तर हलके बुडबुडी येत होते. तर अशाच पद्धतीने आपल्याला तेल गरम हवं. त्यानंतर जितके बसतील तितके गुलाबजाम यामध्ये घालून घेतले. तर एक एक करून यामध्ये गुलाबजाम घालायचे. मग काय होतं, गुलाबजामचा शेप सुद्धा बिघडत नाही आणि आपले गुलाबजाम जे आहे खूप जास्त पटकन तळले सुद्धा जात नाही. आता पूर्णतः गुलाबजाम तळेपर्यंत आपली गॅसची फ्लेम जी आहे मीडियमच ठेवायची, कारण लो फ्लेमवर ठेवली तर गुलाबजाम जे आहे खूप जास्त तेलकट होतील. हाय फ्लेम ठेवली तर कच्चे राहतील आतून आणि मग ते खाताना घशामध्ये दाटतात. बऱ्याच वेळेस गुलाबजाम बनवताना तक्रार असते की घशामध्ये खाताना दाटतात. तर त्याचं हे कारण आहे की आपण व्यवस्थित गुलाबजाम तळत नाहीत आणि मग ते आतून कच्चे राहिल्यामुळं घशामध्ये दाटतात. आता गुलाबजाम तेलामध्ये सोडले की साधारण दीड मिनिट जे आहे गुलाबजामला अजिबात टच करायचं नाही. साधारण 1-1.5 मिनिट झाला की मग छोट्या चमच्याने खालीवर करायचे आणि हलकेशे गुलाबजाम तळले गेले की मग अशा पद्धतीने एखादा मोठा चमचा किंवा मग झारा खालून गुलाबजामला जे आहे खूप जास्त टच न करता हलकेशे खालीवर करायचे. जोपर्यंत गुलाबजाम छान पद्धतीने तळले जात नाही, थोडेसे असे हलके गोल्डन होत नाही, तोपर्यंत गुलाबजामला जे आहे नाजूक पद्धतीने खालीवर करायचं, म्हणजे गुलाबजाम फुटत नाहीत. तर अशा पद्धतीने हे सर्व गुलाबजाम जे आहे या डायरेक्शनने आपण तळून घेऊया. आता गुलाबजाम जे आहे थोडे जास्त प्रमाणात चॉकलेटी रंगावर जर तळले ना तर मग काय होतं, पाकामध्ये घातल्यावर खूप जास्त असे पांढरे पांढरे होत नाहीत बघा. तर आपण या ठिकाणी अशा स्टेजला जर गुलाबजाम काढले आणि या रंगावर जर पाकामध्ये घातले ना तर रंग जो आहे गुलाबजामला हवा तसा येत नाही. त्यामुळं तळताना थोड्याशा डार्क रंगाचे तळायचे, म्हणजे पाकामध्ये जरी घातले तरी सुद्धा त्याचा रंग जो आहे तशाचा तसा राहतो. आणि हे बघा, एकसारख्या रंगाचे हे गोल्डन झालेले आहे तयार. आणि मग अशा स्टेजला गुलाबजाम तळून झाले की मग कशाही पद्धतीने आपण गुलाबजामला हलवलं ढवळलं तरी सुद्धा चालतं, गुलाबजाम अजिबात फुटत नाहीत. तर हे बघा, साधारण एका वेळेसचे गुलाबजाम तळण्यासाठी मला 5 ते 6 मिनिटं लागलेत, कारण गॅसची फ्लेम मिडियम आहे. तेल खूप कडकडीत गरम नव्हतं, त्यामुळे काय होतं, आतमध्ये पर्यंत छान पद्धतीने हे गुलाबजाम जे आहेत तळले जातात, अजिबात कुठेही कच्चे राहत नाहीत. आणि अशा पद्धतीचे एकसारख्या रंगाचे हे गुलाबजाम जे आहेत तळून तयार होतात. ज्यावेळेस आपले गुलाबजाम छान असे चॉकलेटी रंगाचे तयार होतील तळून, त्यावेळेस मग असे निथळून काढून घ्यायचे
आणि गरम गरम गुलाबजाम कोमट पाकामध्ये घालायचे. आता गुलाबजाम जे आहे आपण तेलामधून काढले की कडकडीत गरम असतात, तर यावेळेस पाकाची जी कन्सिस्टन्सी आहे, पाक जो आहे हलकासा कोमट हवा, म्हणजे गुलाबजाम जे आहे खूप जास्त चिवट होत नाही किंवा मग खूप जास्त अशी विरघळल्यासारखे होत नाही. जर आपण कडक पाक असला गरम आणि खूप जास्त गरम गुलाबजाम असले आणि गुलाबजाम जर आपण पाकामध्ये घातले कडक कडक, तर आपले गुलाबजाम जे आहे असे हलके विरघळल्यासारखे होतात. त्यामुळं पाक जो आहे कोमट ठेवायचा आणि आपले गुलाबजाम जे आहे कडकडीत गरम जे आपण तेलातून काढलेले असतात ना ते. तर लगेचच दुसरे सुद्धा गुलाबजाम जे आहे मी तळून घेतले, त्याच टेस्टचे त्याच रंगाचे. हे पहा, एकसारख्या रंगाचे सर्व गुलाबजाम तळून घेतले, कुठेही तुटले नाही, कुठेही फुटले नाही, क्रॅक सुद्धा पडलेले नाही. कारण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुमचे गुलाबजाम अजिबात फसणार नाही. आणि लगेचच हे गरमागरम गुलाबजाम जे आहे पाकामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे पाक जो आहे छान आतमध्ये पर्यंत मुरला जातो आणि मग ते घशात खाताना घशामध्ये दाटणारी जी कंप्लेंट असते की खाताना घशामध्ये गुलाबजाम दाटले जातात, तर ती अजिबात राहणार नाही आणि छान असे हे रसरशीत गुलाबजाम जे आहे तयार होतील. हे पहा, मस्त असे हे रसरशीत गुलाबजाम जे आहेत तयार होते. साधारण तास 2 तास पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवा आणि मग निथळून जरी काढून घेतले ना तरी सुद्धा गुलाबजाम जे आहे असे स्पॉन्ज तयार होतील. पहा, मस्त असे हे एकसारख्या रंगाचे, एकसारखे रसरशीत घशामध्ये न दाटणारे गुलाबजाम तयार झाले. एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा, तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब, रेसिपी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा.